मामांच्या कानावर अमृतबुवांच्या मुखातून येणारी अभंगवाणी पडत होती, पण मामांचं लक्ष त्या पांडुरंगाच्या तसबिरीकडे लागलं. पांडुरंगाच्या चरणाशी एकतानता निर्माण झाली. ध्यान लागलं. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, या पातंजल मुनींच्या योगसूत्रानुसार मामांचं लक्ष तिकडं लागलेलं होतं. एकतानता निर्माण झाली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासी, बाप रखुमा देवीवर उखून बाणली कैसी, देखिला देखिला माये देवांचा देव, अभंग संपला. मामाने सांगितलं पुढं म्हण, अवताराची राशी तो म्या, अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, अभंग म्हण. दुसरा अभंग झाला. अभंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता जोडोनिया कर म्हण, विनवणी करायची ना आपल्याला पांडुरंगाला, विनवणीचा अभंग म्हण. अभंग झाला. क्रमानं म्हण, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. अभंग झाला. मामाने अभंग सांगितले. अमृतबुवांनी म्हणावेत. 6 अभंग मामांनी सांगितले. बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. अभंग झाला. मामांनी सांगितलं आता शेवटचा अभंग म्हण, विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हा विसावा आपल्याला प्राप्त व्हायचा. अभंग म्हण. सगळे अभंग म्हणून झाले. मामा तन्मय झाले होते. देहभावाचा विसर आधीच पडला होता तत्वदृष्टीनं. अभंग श्रवणानं भक्तीनं सुद्धा वृत्ती ही परमात्म स्वरूपाशी एकरूप झाली होती. हे अभंग म्हणून झाल्यानंतर ते गजेंद्र गडकर नाही, ते कोण, पालेकर नावाचे एक जज होते डिस्ट्रिक्ट कोर्टाचे. ते मामांना भेटायला आले. जज आले म्हणून मामांना भेटायला परवानगी दिली. ते जज असताना, डिस्ट्रिक्ट जज असताना, आळंदी संस्थांचा कारभार त्यावेळेला डिस्ट्रिक्ट, आजही असेल कदाचित, डिस्ट्रिक्ट जजच्या हातामध्ये होता. आणि आळंदी माऊलींच्या मंडपामध्ये नित्य चातुर्मासात किंवा नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, याचा आग्रह मामांनी धरला होता. आणि म्हणून त्या पालेकरांनी जज असताना ही परवानगी दिली होती. आणि त्यावेळेला वारकरी शिक्षण संस्थेला विनंती केली होती की आम्हाला रोज नवीन प्रवचनकार शोधावा लागू नये, याच्याकरता संस्थेने ही जबाबदारी घ्यावी. आणि ही संस्थेने जबाबदारी घ्यावी ही पालेकरांची विनंती होती. याचं स्मरण त्या आजारामध्ये जाण्याच्या आधी काही तास मामांनी त्या जजला करून दिलं की तुम्ही होता म्हणून आम्हाला प्रवचनाची संधी मिळाली आणि हे भाग्य आमच्या संस्थेच्या नशिबाला आलं. मामांनीच ओम नमोजी आद्यानी तिथल्या प्रवचनांना प्रारंभ केला होता. ते जज निघून गेले. निघून गेल्यानंतर मामाला त्रास व्हायला लागला पोटाचा, म्हणून त्यांना एनिमा द्यावा लागत असे. एनिमा द्यायला म्हणून त्या द्वारकामाई आल्या. बाकीची मंडळी जमली. एका बाजूला जोग होते, रागजोग, दुसऱ्या बाजूला नाना होते. ही सगळी मंडळी अवतीभोवती होते. आणि नाना जे रोज एका बाजूला उभे राहत असत, त्यावेळेला नाना दुसऱ्या बाजूला उभे होते. मामाने मान वळवून बघितलं तर तिथं कोठेकर नाना दिसले नाहीत. म्हणून त्यांनी ते डॉक्टर शिंदे म्हणून एक होते, ते तिथे उभे होते. मामांनी फक्त आज नानाच्या जागी शिंदे आहेत एवढंच म्हटलं, हे मामांचे शेवटचं विधान होतं. मामांच्या मुखातून बाहेर पडले. झालं हे झालं. आणि तेवढ्यात मामांना तिसरा हृदयविकाराचा धक्का आला. आणि एका अंगावर असताना, हातामध्ये मान असताना मामांची मान कलंडली आणि मामांनी आपला श्वास जोग महाराजांच्या पायाशी समर्पित केला. मामांचं जीवन संपलं. एक अलौकिक असं जीवन, लौकिक अलौकिकाच्या पलीकडे जाणारं जीवन जोग महाराजांच्या चरणी समर्पित झालं. एकदम हृदयविकाराचा धक्का आला. काय करावं काही कळेना. तिथे जमलेल्या मंडळींना एकदम लक्षात आलं की हा हृदयविकाराचा धक्का आहे. लगेच ती मंडळी बाहेर आली. डॉक्टर फाटक बाहेर उभे होते. ते धावत आत आले. मामा झोपलेले. त्यांनी हृदयाला एकदम असे ते मसाज करावा लागतो तो करायला सुरुवात केला. मामांचा प्रतिसाद येईना आणि डॉक्टरांनी सगळ्या जवळ बसलेल्या उभ्या असणाऱ्या मंडळींना सांगितलंय, पा मामा चालले चालले चालले, आणि मामा गेले. कुणालाही काही करता आलं. मामांनी आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलं. झालं.
सगळं शून्य होऊन गेलं. मामांचा देह निर्जीव झाला. बातमी सगळीकडे पसरली. काय करावं कुणालाच काही कळेना. आपल्या अंतःकरणात असणाऱ्या भावनांना शब्दरूप देणारे अभंग मामांनी ऐकले. ते ऐकतच मामांनी, ते ऐकूनच मामांनी आपले प्राण सोडले. भगवंताशी वृत्ती तदाकार केलीच होती, झालीच होती, ध्यान लागलेलंच होतं. त्याच काळामध्ये जवळजवळ त्या हृदयविकाराच्या त्या धक्क्याला प्रारंभ झालाही होता. इतरांना कळलं नसलं तरी मामांना त्याची जाणीव होती. आणि मामा गेले हे कळल्यानंतर मग मात्र डॉक्टर फडक्यांच्या त्या फाटकांच्या त्या दवाखान्यामध्ये जी रीघ लागली कुणालाच आवरता येईना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्ता जणू काही आपण ज्ञानोबारायांची समाधी बघून आलो आहोत हा भाव. कुणालाच आधार गेला. आधार गेला. महाराष्ट्राचा आधार गेला. संत वाङ्मयाचा आधार गेला. मी पहिल्या दिवशी बोललो तिथंच येऊन आता समारोप करतो. मामांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणसंपदेला अशी चिंता वाटायला लागली की आपला तारक आता कोण आहे, कुणाच्या जवळ जावं. महाराष्ट्रामध्ये अशी व्यक्ती नाही की गुणसंपदेने आता दुसरा आश्रय करावा. साक्षात सरस्वती पुत्राचा वियोग आहे, शारदेचा वियोग आहे. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातल्या जगत कल्याणाच्या तळमळीला मनुष्य रूपता दिली असेल तर ती मनुष्य रूपता म्हणजे मामा होते. त्या तळमळीला सुद्धा असं वाटलं असेल की मामांच्या रूपात आपण प्रकट झालो, हे आपलं भाग्य आहे. मामांचं जीवन संपलं. डॉक्टर फाटकांनी मामा गेल्याचं जाहीर केलं. सगळीकडे हाहाकार उठला. मामांची अंत्ययात्रा निघाली. त्या अंत्ययात्रेचं वर्णन पहिल्याच दिवशी बाबांनी केलंय, त्यामुळे मी त्याच्यावर वेगळं भाष्य करणार नाही. मामांची अंत्ययात्रा निघाली. अशी अंत्ययात्रा नंतर निघाल्याचं कुणाच्या स्मरणात नाही. असं सांगतात पाहणारे की ते अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला अंत्ययात्रेच्या पुढे जे ध्वज होते, जे झेंडे होते वारकरी संप्रदायाचे, आपण नेहमी दिंडीच्या आधी घेतो, ते झेंडे ज्या वेळेला मामांच्या त्या स्थळी पोचले समाधी स्थळावर, त्यावेळेला त्या दिंडीचं टोक पुण्यात होतं. शेवटचं टोक पुण्यात होतं. झेंडे होते आळंदीत आणि त्या दिंडीचं शेवटचं टोक होतं पुण्यामध्ये. इतकी मोठी अंत्ययात्रा नंतर निघाली नाही. मामांचं दहन करावं काय, त्या शरीरामध्ये काही नव्हतंच. पण मामांना जेव्हा पटका बांधण्यात आला, नवीन कपडे परिधान करण्यात आले, त्यावेळेला कुणालाही असंच वाटत होतं की आता हे उठतील आणि कीर्तनाला उभे राहतील. इतकं तेज शरीरावर, चेहऱ्यावर होतं. साधारणतः व्यक्ती मृत झाली की धनंजय नावाचा जो वायू असतो तो शरीरामध्ये असतोच आणि तो वायू कार्यरत असल्यामुळे तो वायू त्या शरीरावर करायचा तो परिणाम करतो. पण मामांच्या अंत्यसमयी कोणताही दुर्विकार त्यांच्या शरीरावर निर्माण झाला नाही. शरीर फुगलं नाही, शरीरामध्ये विकार निर्माण झाला नाही. जणू आत्ताच मामा झोपलेले आहेत आणि त्यांना शांत झोप लागलेली आहे. 5 मिनिटात उठतील आणि कीर्तनाला उभे राहतील असं वाटावं, इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. सगळ्यांना कळालं. वारी चालूच होती, चतुर्दशीच होती. पौर्णिमेपर्यंत वारी करणाऱ्या लोकांना ज्या वेळेला कळालं काय करावं काही कळेना, सगळ्यांनी वारी सोडली, आळंदीला आले. कुठं न्यावं काय, आधी सगळं चिंतन झालेलंच होतं. आळंदीलाच न्यायचं ठरलं होतं. मामांनाही तिथं जाणं प्रशस्त वाटलं, कारण जोग महाराज तिथंच होते. त्यामुळे मामांना असं वाटलं की गुरुचरणाच्या सानिध्यातच आपण कायम राहावं. अनेकांचं म्हणणं होतं, अगदी महाराजांचंही असं म्हणणं होतं की पंढरपूरला आणावं. पंढरपूरला 7ही संतांच्या पालख्या एकत्रित आहेत, त्याच्यातच मामांची पालखी निघेल. 8वे संत म्हणून आपल्याला परंपरेला हा नियम राहील. पण मामांची इच्छा होती पालखीचा मान मिळण्यापेक्षा गुरुचरणाचा आश्रय मिळणं ही जीवनाची धन्यता असते. बरं वाटलं. मामांना काय वाटलं, त्यांनी काय प्रेरणा दिल्या, पण आळंदी क्षेत्रामध्ये मामांच्या अंत्यविधी संपन्न झाला. महाराजांनी चातुर्मासाचा नियम सोडून महाराज आले. आमच्या परंपरेमध्ये 7 पिढ्यांमध्ये
आमच्याकडे गेल्या 200 वर्षामध्ये चातुर्मासाचा नियम आम्ही कधी मोडला नाही. एकदा पंढरपूरला गेलो, पुन्हा कार्तिकी पौर्णिमेशिवाय बाहेर पडायचं नाही हा आमच्या घराचा नियम. आमच्या 7व्या पिढीतल्या आमच्या मूळ पुरुषांनी सद्गुरू गुंडा महाराजांनी घालून दिलेला हा नियम. पण महाराजांच्या समोर प्रश्न निर्माण झाला, काय करावं. निजामानी दिलेली जहागिरी निजामानी जप्त केली चातुर्मासामध्ये. त्यावेळेला सुद्धा चातुर्मासाचा नियम सोडून जहागिरी करता महाराज चातुर्मासातून बाहेर पडले नाहीत. पण मामा गेले हे कळाल्यावर प्राण इथं पाठवायचे आणि शरीर तिथं ठेवायचं हे महाराजांना पटेना. चातुर्मासाच्या नियमाला स्थगिती देऊन अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात. मग नियमाला अपवाद असला पाहिजे ना, म्हणून तो अपवाद करून महाराज चातुर्मासातून बाहेर पडले, आळंदीला आले. आश्चर्य वाटेल आपल्याला, मामांची अंत्ययात्रा पुण्यातून निघाली, आळंदीकडे निघाली, पाऊस सुरू झाला, आषाढ महिना होता, पाऊस सुरू झाला. पण एकालाही असं वाटलं नाही की छत्री उघडावी आणि छत्रीत चालावं. सगळ्यांच्या मनात एकच भाव होता, अरे देवानी आयुष्यावरचं छत्र काढून घेतलं, ही छत्री काय आम्हाला कोरडं ठेवणार आहे. आयुष्यावरचं छत्र गेलं, काय राहणार, काय कोरडं राहणार. सगळे आम्ही आतून भिजलोच आहोत, पाऊस फक्त बाहेरून भिजवण्याची औपचारिकता करतोय. कुणालाही असं वाटलं नाही छत्री उघडावी. सगळे भिजत गेले. अंतविधी संपन्न झाला, वृक्षारोपण करण्यात आलं. मामांनी आपलं जीवन जोग महाराजांच्या कृपेने परिपूर्ण केलं होतं. पण त्यांची परिपूर्णता ही अंततोगत्वा समाज कल्याणाच्या विचारामध्ये ही मामांनी मानली होती. आणि एकूण मामांचं जन्मापासूनचं ते मृत्यूपर्यंतचं हे चरित्र आम्हाला वेगवेगळ्या अंगाने दिशा देतं. चरित्र संपलं, एक 5 मिनिटामध्ये मी या सगळ्याचा समारोप करतो. चरित्र संपलंय, मामा आपल्यातून गेले. हे जरी खरं असलं तरी वेदांत आपल्याला नेहमीच हे सांगतो की व्यक्तीचा देह जाणं आणि आत्म्याचं अनिवार्यतेनं राहणं, या 2 गोष्टींचा समन्वय जोपर्यंत आपल्या विचारामध्ये होत नाही तोपर्यंत दुःख शोकातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणता मार्ग आपल्या जीवनामध्ये उपलब्ध नसतो. कुठेतरी या विचाराने हा समन्वय केला पाहिजे. आत्मा नित्य आहे, अजो नित्य शाश्वतो यम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे आहे. आत्मा नित्य आहे, देह जाणारा येणारच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे अपरिहार्यता आहे. अपरिहार्यतेनंच ते स्वीकारलं पाहिजे. पण जन्माला येऊन मरणाचा सोहळा करावा असं भाग्य ज्या कमी महात्म्यांच्या, मी कमी महात्मे म्हणतो, कमी लोकांच्या म्हणत नाही, जन्माला येऊन मृत्यूचा सोहळा करावा असं जे भाग्य कमी महात्म्यांच्या वाट्याला येतं, ते मामा जन्माला येतानाच घेऊन आले होते. जन्माला येऊन काहीतरी उत्तुंग करायचं आणि मग मरणाचा सोहळा करायचा नाही, जन्माला येतानाच मृत्यूच्या सोहळ्याचं भाग्य मामा घेऊन आले होते. ज्ञानोबरायांनी म्हटल्याप्रमाणे देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. अरे ना म्हणू नये, नाही म्हणता येतच नाही, पण जन्म मृत्यूचा सोहळा करणं हे मात्र मामांनी आपल्या सगळ्यांना करून दाखवलं. तसा सोहळा पुन्हा झाला नाही, होण्याची शक्यता नाही. आत्मत्व भावनेनं इतका समाज ज्यांच्या चरणाशी एकनिष्ठतेनं राहू शकतो असं व्यक्तिमत्व मामांचं होतं. वेगळ्या अंगाने जर बोलायचं झालं, क्षमा मागून गैरअर्थानं न घेता, जोग महाराजांच्या वाट्यालाही इतका लोकसंग्रह नव्हता जेवढा लोकसंग्रह जोग महाराजांच्या कृपेनं मामांच्या वाट्याला आला होता. जोग महाराजांना इतका लोकसंग्रह नव्हता. काळही वेगळा असेल, काही असेल, पण जोग महाराजांकडून आलेली विद्या ही समाजामध्ये प्रसारित करणं हे मामांनी ज्या पद्धतीनं केलं, त्याच्यामध्ये लोकसंग्रह मेवापी अपी अपी असूनही मामांनी ते केलंच. खूप लोकसंग्रह. हा लोकसंग्रह मामा असताना होता, नवल नाही. आज आम्ही मामांच्या नावाने जो कार्यक्रम संपन्न करतो आहोत, त्या कार्यक्रमाकरता
जी तयारी करणं आवश्यक असतं त्या तयारी करता आम्ही जिथे जिथे गेलो तिथं लोकांनी एवढंच विचारलं, मामांचा कार्यक्रम आहे ना, मग कशाला चर्चा करता, घेऊन जा. ज्या लोकांनी मामांना पाहिलंही नाही अशा लोकांनी मामांकरता योगदान द्यावं. लोकसंग्रहाचं एवढं व्यापक रूप जनकाच्या तरी वाट्याला होतं काय? ज्या जनकाच्या नावाने हा लोकसंग्रह आम्हाला सांगितला गेला गीतेमध्ये, त्या जनकाच्या नंतर येणारा प्रत्येक राजा जनक आहे म्हणून भागून गेलं. पण नंतरच्या जनकाला जे योगदान मिळालं ते आधीच्या जनकाच्या लोकसंग्रहामुळे मिळालं नाही, त्या जनकाच्या लोकसंग्रहामुळे मिळालं. पण मामांच्या लोकसंग्रहाचा परिणाम असा होता की मामांना ज्यांनी पाहिलं नाही ते सुद्धा मामाच्या लोकसंग्रहात होते. अफाट लोकसंग्रह केला, लोकांना जे द्यायचं होतं ते दिलं. मामांचं जीवनचरित्र मला जसं मांडता आलं तसं मी आपल्या समोर ठेवलंय. चरित्र का ऐकावं इथून आपण विचार केला आणि मामांच्या मृत्यूपर्यंत येऊन आपण या चरित्राची सांगता केलेली आहे. हा सगळा उत्सव मामांच्या स्मृतीप्रित्यर्थच आपण करतो आहोत. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही जे कोणी हा उत्सव करतो आहोत आमच्यापैकी कुणी मामांना पाहिलेलं नाही, कुणी मामांना पाहिलेलं नाही. पण या दुर्दैवाबरोबर आमचं भाग्य हे आहे की मामांना पाहिलेले आणि मामांची सेवा केलेले लोक आमच्या मागे उभे आहेत. हे आमचं भाग्य आहे, हे आमचं भाग्य आहे. आम्ही हा उत्सव करतो आहोत, लोकांना आवडतोय. महाविद्यालयामध्ये सप्ताह करावा ही कल्पनाच इतकी अद्भुत आणि नवीन होती की बऱ्याच जणांना याच्याबद्दल संशयही निर्माण झाले आणि बऱ्याच जणांना हा वेडेपणाही वाटला. कॉलेजमध्ये सप्ताह, कीर्तन, भजन कॉलेजमध्ये, अरे हे चुकावं म्हणून तर आम्ही कॉलेजमध्ये जातो आणि तुम्ही तिथेही तेच घेऊन येता. पण आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय संदीपान महाराज त्या दिवशी कीर्तनामध्ये म्हणाले, मामांच्या चरणाची माती जिथं लागली ती माती इथंच मामा फिरले असतील, त्या मातीचे कण हवेमध्ये उडाले असतील, कदाचित काहीच असेल, ही माती पुन्हा कितीदाही बदलली असेल, पण त्याच्यातला कुठेतरी एक अंश तरी कुठेतरी या मातीमध्ये मिसळलेला असेल. त्या मातीला वंदन करण्याला आम्हाला कोणताही प्रत्यवाय नाही. मामा इथं फिरले असतील, त्यांचा श्वास नाकातून बाहेर पडला असेल, हवा बदलली असेल कदाचित, पण त्याचा अंश तरी या हवेमध्ये आहे ना, आम्हाला समाधान आहे. आम्ही हा कार्यक्रम संपन्न केला. संपन्न झाला तो तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे झाला. मला कीर्तनामध्ये बोलायचंच आहे, पण तरी हा समारोप करताना मला बोलणं आवश्यक वाटतं. फार मोठा कार्यक्रम व्हावा अशी आमची फार मोठी अपेक्षा नव्हती. शताब्दी उत्सव ज्या व्यापकतेनं संपन्न झाला तसा आम्हाला करण्याचा तेवढी ताकद नाही, तेवढी बुद्धी नाही, तेवढं करण्याची संपन्नता नाही, काहीच नाही. पण हा कार्यक्रम इथं व्हावा ही आमची अपेक्षा होती. खरं म्हणजे माझं नाव इथं फक्त पुढं करण्यात आलंय, याच्यात माझं योगदान काहीही नाही. माझं नाव फक्त पुढं करण्यात आलंय. याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज यांचं फार मोठं योगदान आहे. फार कष्ट मुळीक महाराजांनी घेतलेत, फार घेतलेत. त्या कष्टाला पारावार नाही. त्यांच्या बरोबरीनं उमेश महाराज आहेत, त्यांच्या बरोबरीनं स्वप्नीलजी आहेत, त्यांच्या बरोबरीनं भंडारे सर आहेत. सगळं जर काही कर्तृत्व असेल तर या चौघांचं आहे. माझं फक्त नाव आहे, बाकी काहीच नाही. मी याचा संयोजक आहे, मी याचा प्रमुख आहे, काही प्रमुख नाही महाराज, काही प्रमुख नाही. याच्यामध्ये मुख्य योगदान जे आम्हाला प्राप्त झालं ते सर परशुराम भाऊ महाविद्यालय आणि अर्थात आपली वारकरी शिक्षण संस्था या दोघांच्या सहकार्याने आम्हाला हे संपन्न करता आलं. या महाविद्यालयाचं योगदान असणारच होतं, कारण इथंच मामा राहिले, इथंच मामांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं, मामा इथंच वावरले, त्यामुळे इथं करणं आम्हाला जास्त योग्य वाटत होतं. महाविद्यालयाने ती परवानगी दिली. मला गंमत याची वाटते, मी मुद्दाम उल्लेख करतो आणि तो उल्लेख नाही केला तर मी कृतघ्न ठरेन. मीच नाही, आमचं सगळं मंडळ कृतघ्न ठरेल आणि ती कृतज्ञता आम्हाला आमच्या वाट्याला घ्यायची नाही. तो उल्लेख केल्याशिवाय या कार्यक्रमाची पूर्णता होणारच नाही. तो उल्लेख मला केला पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ सरांचा तो उल्लेख जर मी केला नाही तर हा कार्यक्रम अपूर्ण राहील. किती योगदान असावं, किती स्वातंत्र्य द्यावं त्यांनी आम्हाला. आज महाविद्यालयामध्ये परीक्षा चालू आहे, परीक्षा चालू आहे. तिकडं परीक्षा चालू असताना आम्ही इथे हा कार्यक्रम संपन्न करतो आहोत. कोण प्राचार्य जगाच्या पाठीवर असाय हो
की असलेल्या विद्यापीठीय सर्व नियमांना बाजूला डावलून मामांकरता म्हणून आणि वारकरी संप्रदायाकरता म्हणून जागा उपलब्ध करून देतो. कोण आहे सांगा? कुणाच्या अंतःकरणाला एवढं व्यापकत्व आहे? बरं, त्यांनी जागा उपलब्ध करून दिली ना आपलं काम करत ऑफिसमध्ये बसले, असं जरी केलं असतं तरी मला काही वाटलं नसतं किंवा ते चुकीचंही नव्हतं. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, शेठ सर आज आतापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक हरिपाठाला कदाचित आम्ही नसू पण शेठ सर समोर बसलेले. आम्ही भजनाला आम्ही नसू पण सर समोर आहेत. चरित्रचिंतनाला कदाचित कोणी येईल न येईल पण सर आहेत. कोणताही कार्यक्रम असा नाही की त्यांची उपस्थिती नाही. बरं, उपस्थिती म्हणजे मी या महाविद्यालयाचा प्राचार्य आहे, मला काहीतरी तुम्ही वेगळं आसन व्यवस्था केली पाहिजे, निदान खुर्चीवर तरी बसवलं पाहिजे, व्यासपीठावर तरी येऊ दिलं, काही नाही. जिथं जागा मिळेल तिथे सर बसतात. मागे बसतात, मध्ये बसतात, बाजूला बसतात, कुठं जिथं जागा मिळेल त्या पद्धतीनं सर बसतात. आणि एवढ्या मोठ्या पदावर राहणारा माणूस इतका साधा राहतो, हीच मामांनी घालून दिलेली शिकवण शेठ सर तंतोतंत पाळतायत. म्हणून पुन्हा एकदा शेठ सरांच्या चरणावर मी मस्तक ठेवतो. कारण ही आपल्या या इथल्या प्राचार्यांची ही रीतच आहे, या महाविद्यालयाची ही पद्धतच आहे. मी पाहिलंय. मी इथे प्रवेश घेतला तेव्हा डॉक्टर BN कुलकर्णी प्राचार्य होते, त्याच्यानंतर दाते सर आले, त्याच्यानंतर सोमन सर आले, साने सर आले. या सगळ्यांना मी बघत आलोय जोपर्यंत मी होतो. इतक्या उच्च पदावर, अरे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, प्राचार्य आहेत, पण तरी सुद्धा हा अभिनिवेश नाही कुठं. मामांनी इतकं मोठं काम केलं पण किती सहज, काही अपेक्षा नाही ठेवली. कुणाच्याही घरी सहज जात असत, कुणाच्याही घरी सहज विचारलं हो नाही सांगत असत. मामा जिथे जिथे गेले त्यांनी पथ्य पाळलं होतं, शक्यतो वारकऱ्यांच्याच घरी उतरायचं, तो वारकरी असावा हे पथ्य मामाने शेवटपर्यंत पाळलं. पण मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तुमच्या घरात AC असलेली खोली आहे का असं मामाने कधी विचारलं नाही. तुमच्या घरामध्ये मला अमुक मिळेल काय, तमुक मिळेल काय, काही नाही. अरे वारकऱ्याच्या घरामध्ये जायचे, तो जसा राहील तसं त्याच्या घरामध्ये राहायचे, तो जे देईल ते खायचे. अजून काय असावं? मोठ्या संतांचा अजून कोणता विशेष आपल्याला ऐकायचा राहिला? तो सगळा मामांच्या ठिकाणी आपल्याला दिसत होता. आणि तीच प्राचार्य पदाची परंपरा आमचे शेठ सर सांभाळतात. खरं म्हणजे ते जर नसते तर मला माहिती नाही कदाचित हा उत्सव संपन्न झाला असता का नसता. पण त्यांच्या या सहकार्यामुळे त्यांचा उल्लेख करणं आम्हाला खूप 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 आदराचं वाटतं, आवश्यक वाटतं. म्हणून तो उल्लेख मी मुद्दाम करतो, आचार्यश्रींच्या समोर करतो, की असे प्राचार्य जगतामधल्या सगळ्या महाविद्यालयाला मिळावेत. अक्षरशः माझी भूमिका आहे. मला असं वाटतं, असं जर हे हा कार्यक्रम करणं, टाळ वाजणं, पखवाज वाजणं, इथं येऊन विद्यार्थ्यांनी नाचणं, धोतर टोपी, ते आजकाल महाविद्यालयामध्ये डे साजरे होतात, डे, हे टाय डे, सारी डे, अजून रोज डे. हा डे कोणता मानायचा? आम्ही कोणता डे मानायचा? परवानगी दिली ना. आम्ही अशा पद्धतीनं हे केलं. बरं, सगळा आपला सगळा स्वार्थ विसरून आपलं सगळं कार्यकाल या इथं परवानगी देण्यामध्ये, अर्थात मला असं वाटतं की शेठ सरांनी इथं परवानगी दिली, हे सुद्धा काल आम्ही गेलो आणि त्यांनी आज परवानगी दिली इतकं सहजतेनं झालं नाही. त्यांना परवानगी देण्याच्या मागे त्यांच्या मातोश्रींचे संस्कार फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या मातोश्रींना आज आनंद झाला असेल की माझा मुलगा प्राचार्य पदावर असताना इथं मामांच्या नावाचा सप्ताह झाला. त्यांच्या मातोश्रींनाही आज धन्य वाटलं असेल. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. संस्थेबद्दल मी बोलणारच नाही. काय बोलू, काय बोलू, काही बोलण्यासारखं नाही, काय नाही. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. संस्थेकरता काय बोलावं आपण? किती बोललं म्हणजे संस्थेचं वर्णन होईल. संस्था आमच्या मागे उभी राहिली. मला आश्चर्य वाटतं. एक नाव मी अजून घेईन जे मी अनेक वेळेला घेतो आणि माझ्या हृदयातलं अत्यंत आदराचं स्थान, परमपूजनीय श्रद्धेय बोधे बाबा 5 दिवस राहिले. बस आहे आम्हाला. आमचा सगळा कार्यक्रम सार्थकी लागला. आम्हाला काही म्हणायचं नाही. पहिल्या दिवशी बाबांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. अजून कोणते पुरस्कार पाहिजे जीवनामध्ये? हा कार्यक्रम छान झाला. बाबा बोलले ना, बस आहे आम्हाला, हा पुरस्कार आहे. आमचे सगळे कष्ट गेले, विसरलो आम्ही. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, पाठीवर हात ठेवला. मी मगाशी बोललो, आदरणीय संदीपान महाराज, आदरणीय पांडुरंग महाराज ही मंडळी उपस्थित राहिली.
अजून काय पाहिजे असतो? या धुरीणांनी जे काम केलंय, मामांच्या मागे ज्या पद्धतीनं परंपरा चालवल्या आहेत, त्या परंपराच आमच्या मागे उभं राहिल्या, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. आज पूजनीय आचार्यश्री आहेत, पूजनीय स्वामीजी आज आलेत. कालही कीर्तनाला आपली उपस्थिती होती. आनंद वाटतो. आज पूजनीय दादा उपस्थित आहेत. बोधले महाराजांचा फड या निमित्तानं आम्हाला माणकोजी महाराज आल्याचं समाधान आहे आमच्या सप्त्याला. आनंद वाटतो. मोठी मंडळी आली, कौतुकाची थाप दिली, आनंद वाटतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे, झालेला आहे. उद्या काल्याने त्याची सांगता होईल, पण तत्पूर्वी ही कृतज्ञता मला व्यक्त करणं खूप आवश्यक वाटलं, म्हणून थोडंसं बोललो. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अर्थात आपण सर्व विद्यार्थी वर्ग तुम्ही जर नसता तर हा कार्यक्रम कधीही पूर्णत्वाला गेला नसता. श्रोत्यांमध्ये रोज वेगळी मंडळी आहेत, रोज वेगळी मंडळी आहेत. बन्सी महाराज 5 दिवस उपस्थित आहेत. खरं म्हणजे हातातलं काम सोडून त्यांना यायचं काय कारण आहे? आम्ही त्यांचे अभंग ऐकत मोठे झालो. अमृतबुवांचा अभंग ऐकलेला मला फार कमी आठवतो, फार कमी. महाराजांच्या कीर्तनात चाल म्हणलेली फार कमी आठवते, पण बन्सीबुवांचे अभंग ऐकत आम्ही मोठे झालो. त्यांच्या गवळणी ऐकत आम्ही मोठे झालो. त्यांच्या गमती जमती बघत आम्ही मोठे झालो. सोहळ्यामध्ये नाही का सगळी मोठी मंडळी आहेत, आदरणीय मंडळी आहेत. प्रकाश महाराज आहेत, उमेश महाराज आहेत, अनिल महाराज आहेत. ही नवीन पिढी सुद्धा एका वेगळ्या अर्थाने मामांचं हे चरित्र आणि मामांचा कार्यगौरव करत 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 मामांचीच परंपरा मोठ्या संपन्नतेने आणि आनंदाने पुढे चालवते आहे. कोण करतं महाराज? कुणासाठी करतं? पण मामांकरता आपण सगळे त्यांची परंपरा सांभाळण्याकरता कटिबद्ध आहोत. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्याच मोठ्या मंडळींचा नामोल्लेख जरी करता आला नाही तरी एवढं तरी नक्की म्हणू शकतो मी, आपल्या वर्णनाकरता माझ्याकडे शब्द नाहीत, परंतु ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये मी एवढंच म्हणेन आपल्या सर्वांकरता. सगळ्याच ओव्या म्हणणं शक्य नाही, परंतु काही ओव्या तरी नक्की म्हणतो. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासुकापुरा सुवासुदेव, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमान, अकळिता के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले, तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का, 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की. सर्वांनी आसनस्थ आणि स्वस्थ असावं. 5 मिनिटांसाठीची विनंती आहे. आज या चरित्र प्रकरणात मामासाहेबांच्या अंत्ययात्रेचं वर्णन झालं आणि मामासाहेब देहरूपाने आपल्याकडून गेले. श्री गुरूंनी ते चरित्र अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर ठेवलं. या उत्सवाच्या दरम्यान आम्ही ज्या ज्या लोकांना भेटायला गेलो आणि त्यांच्यासोबत संपर्क झाला, काही मामांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते, काहींनी मामांचा सहवास लाभलेले नव्हते, पण या निमित्ताने एक गोष्ट आमच्यासुद्धा लक्षात आली की मामा हे विश्वरूप आहेत. आणि तो 11वा अध्याय जर अनुभवायला मिळाला तो त्या उत्सवाच्याने मिळाला. एक छोटं प्रकरण इथे राहिलेलं आहे, ते मुद्दामून सांगणं आवश्यक आहे की या सगळ्या आयोजनांमध्ये एक प्रतिष्ठानाची आपण स्थापना केली होती, वैकुंठवासी प्राध्यापक सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर तत्वज्ञान प्रतिष्ठान. आणि या तत्वज्ञान प्रतिष्ठानामध्ये श्री गुरु चैतन्य महाराज हे प्रमुख होते. महाराजांनी आत्ता सांगितलं की खरं त्यांचं फक्त नाव आहे आणि बाकी मेहनत सर्वांनी केली, पण तेव्हा मोबाईल आम्ही जरी होतो तरी बॅटरी आणि चार्जिंग आणि पॉवर बँक तुम्हीच होते. प्रत्येक वेळेस आम्ही कुठल्याही छोट्या कामासाठी फोन करायचो आणि चैतन्य महाराज फोन उचलायचे, तेव्हा तो आनंद काय असतो तो फक्त आम्ही अनुभवलेला आहे. आणि एक गोष्ट खरं आहे की स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा शताब्दी सोहळा होता आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचा, तो अतिशय भव्य दिव्य प्रमाणात झाला. त्यावेळेस आम्ही कुठेतरी म्हणायचो की जोग महाराजांची कृपा आमच्यावर निरंतर आहे, मामासाहेबांची कृपा आमच्यावर निरंतर आहे. हे सगळे कार्यक्रम होत असताना माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय महाराजांचं इतकं लक्ष असतं
की आपण काम करतोय असं म्हटल्यापेक्षा या कार्यक्रमातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानोबरायांनी जोग महाराजांसाठी आणि मामासाहेबांसाठी लक्ष दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. ती अतिशयोक्ती होणार नाही. आणि हा सगळा कार्यक्रम स्वानंद सुख निवासी जोग महाराज आणि मामासाहेबांच्याच आशीर्वादाने पुढे चालला. पण त्यासाठी कुठेतरी आम्हाला सर्वांना जे पाठबळ मिळालं ते श्री गुरु चैतन्य महाराजांचंच होतं आणि हे सत्य पण आहे. अगदी पुढले 5 मिनिटं घेऊ. आजच्या कार्यक्रमाला इथे पूजनीय उपस्थिती, वंदनीय उपस्थिती जगद्गुरू संकेश्वर पीठाचार्य शंकराचार्य स्वामी महाराजांची लाभली. ही सुद्धा आमच्या सर्वांचीच पुण्याई आहे. त्यानंतर मी स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संदीपन महाराजांना विनंती करतो की आजच्या उत्सवाला पुण्य उपस्थिती लाभलेले परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ महाराज यांचा त्यांनी गौरव करावा. चिंतन करताना त्यांची वृत्ती अर्धा निमिष सुद्धा ब्रह्मस्वरूपाला सोडून जात नव्हती. तशी मामांची वृत्ती अर्ध्या निमिषाच्या अर्ध्या भागापर्यंत सुद्धा जोग महाराजांच्या चरणाला सोडून कधी राहिली नाही. निमिषार्धम हा काळ सुद्धा मोठा वाटावा. अखंड चिंतन जर काही असेल तर ते सद्गुरु चरणाचं चिंतन मामांनी आपल्या जीवनामध्ये केलं. वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी मामांवर आली. जोग महाराजांच्या नंतर मामांनी विशेषत्वानं त्याला एक वेगळा आयाम दिला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवावा त्या पद्धतीनं मामांनी वारकरी शिक्षण संस्थेचा महिमा जोग महाराजांच्या काळापेक्षाही विशेष रीतीनं वाढवला. विद्यार्थ्यांची ध्येय, विद्यार्थ्यांच्या जीवनाला असणारा व्यक्तिगत आणि सामाजिक संदर्भ आणि या दोन्ही संदर्भांच्या परिपूर्णतेकरता पुढे या डॉक्टर महाराज, पुढे या ना. आणि सामाजिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही संदर्भाकरता म्हणून करावी लागणारी साधना, साधनेतली प्रतिबंधाचा यथार्थतेनं केलेला विचार, प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता केलेली विशेष रूपानं केलेली साधना, आणि त्या साधनेतून जीवनाला प्राप्त झालेली, गुरुकृपेनं प्राप्त झालेली एक विलक्षण झळाळी, या सगळ्यांनी मामांचं जीवन जसं उजळून गेलं होतं तसं मामांना असं वाटत असे की आपल्या जवळ आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन असंच उजळून निघावं. लोक असं म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्र लोक असं म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना काही झालं तरी समाजाशी काही घेणं देणंच नसतं. आणि तत्वज्ञानाचा विचार करताना जर आपण बघितलं तर आपल्याला हे जाणवतं नेहमीच की तत्वज्ञानामध्ये आत्मकल्याण साधून घेणारा कोणीही जीवनमुक्त तशाही अर्थाने जगताचं स्वतंत्र अस्तित्व मानतही नाही. तो दृष्टीसृष्टीवादाने मानत नसेल, तो कदाचित आत्मबलाने मानत नसेल, कदाचित ब्रह्मभिन्न वस्तूचं अस्तित्व स्वीकारायची त्याची मनोधारणा नसेल,
जे काही चिंतन असेल ते असेल त्याच्या मागे, परंतु ब्रह्मभिन्न असं जगताचं अस्तित्व कोणी जीवनमुक्त मानत नाहीच, कारण त्याला जगताची प्रतीतीच नाही आहे. न रूपमस्यः तथोपलभ्यते न अंतो न च आधी न च संप्रतिष्ठा, अशा पद्धतीची त्याची अनुभूती किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने, अशा पद्धतीचा त्याचा अनुभव असेल. पण जनिवनी अवघा देव सगळीकडे मीच आहे. ज्ञानोबरांच्या भाषेत आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेची होत जाये तयाचेची रूप. अशा पद्धतीनं तो कोणताही भेद पाहत नाही. पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती कैरे, तैसी हारपती भेदांतरे तयाची ये दिठी. हे ज्ञानोबराय ज्या दृष्टांतानं बोलतात, पाटीवरचं अक्षर पुसून टाकावं तसं जगताचं अस्तित्व तो पुसून टाकतो, त्याला भेद दृष्टीलाच पडत नाही. आणि भेद जातो म्हणून अभेदाची भूमिका सुद्धा कालांतराने सापेक्षतेच्या दृष्टीनं त्या अभेदाची भूमिका सुद्धा हळूहळू लोप पावते. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. भेद नाही, अभेद नाही, या सर्व द्वंद्वाच्या पलीकडे तो जात असल्यामुळे जग आणि जगतामध्ये राहणाऱ्या जीवांच्या दुःखाची त्याला जाणीव असण्याचं काही कारण नाही आहे, काही कारण नाही आहे. म्हणून लोकांचा आक्षेप आहे की वेदांताला समाजाशी काही घेणं देणंच नसतं. सामाजिक दुःखाशी समरूप होणं, समरस होणं हे वेदांतातल्या लोकांना माहिती नसतं. परंतु असं नाही आहे, असं नाही आहे. कदाचित हा आक्षेप काय प्रमाणामध्ये खरा खोटा सोडून द्या, कदाचित या आक्षेपाचं निराकरण करण्याकरता म्हणून म्हणा, पण जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीच्या पलीकडे जाणारी एक संतत्वाची जी अवस्था असते, त्या अवस्थेकडेच आमच्या संतांनी समाजाचं आणि स्वतःचंही लक्ष केंद्रित केलं होतं. जीवनमुक्तीपर्यंत जाऊन आपला प्रवास थांबावा किंवा जीवनमुक्ती ही आपल्या जीवनातली शेवटची अवस्था असावी नाही. जीवनमुक्त आचार्यांपासून आपण चिंतन करून पहा. आचार्यांना जीवनमुक्ती प्राप्त झाली असं म्हणणं सुद्धा आचार्यांचा अपमान आहे. अवतारी सत्पुरुषांना कशाची जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. पण असे आचार्य दिव्यपराधक्षमापन स्तोत्रामध्ये म्हणतात आहेत न मोक्षस्य आकांक्षा म्हणून. मृडाणी रुद्राणी शिवशिव भवानी इति जपतः हाच अभिप्राय त्यांनी व्यक्त केला. आणि एवढं करून आचार्य असं म्हणतात मत्समः पातकी नास्ति पापघ्नित्वम समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथायोग्यम तथा कुरु. अरे मत्समः पातकी नास्ति हे आचार्यांच्या मुखातून यावं. ज्या आचार्यांचं जीवनचरित्र इतकं विशाल आहे, ज्या ज्ञानोबारांचं चरित्र आकाशाला सुद्धा कवेत घेणारं आहे, ज्या जीवनचरित्रामध्ये अनेकांच्या जीवनचरित्राचे सप्तसागर सहज सम्मिलित होऊ शकतात, असं ज्ञानोबारांचं चरित्र, असं आचार्यांचं चरित्र, परब्रह्म स्वरूपता असूनही आचार्यांनी हे म्हणावं की अविनयम अपनय विष्णो दमय मनः शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः ही आचार्यांचे शब्द असावेत. अविनय अपनय हे आचार्यांनी म्हणावं. आमच्या अविनयाचा अपनय करा हे आचार्यांचं म्हणणं काय? किंवा आत्मत्वे वेठीला होय म्हणणाऱ्या ज्ञानोबरायांनी एरवी तरी मी मूर्ख म्हणणं काय? हे काय आहे? हे संतत्वाचं लक्षण आहे, हे जीवनमुक्ताचं लक्षण नाही आहे. आणि आपल्या सगळ्या मार्गदर्शकांची भूमिका ही तिथे जाणारी होती. शेवटी मी क्षमा मागून बोलतो, जीवनमुक्त हा संतत्वाच्या खालीच असतो. संत जीवनमुक्त असतात, जीवनमुक्त संत असतातच असं नाही. संत नक्की अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभामी कांता ऐसा पडी. अरे तोची योगी तोची मुक्तू, जो भक्त आहे तो योगी आहे. पण भगवान असं कुठं म्हणत नाहीत की अर्जुना जो भक्त आहे तोच, जो योगी आहे तोच भक्त आहे, जो मुक्त आहे तोच भक्त आहे, असं कुठंच ज्ञानोबराय म्हणत नाहीत. भक्ताला मुक्त म्हणतात, मुक्ताला भक्त म्हणत नाहीत. मुक्त वेगळाच आहे, भक्त वेगळाच आहे. मी हे का सांगतो तेही सांगतो. मुक्तामध्ये आणि भक्तामध्ये अंतर आहे.
वारकरी शिक्षण संस्थेची धुरा सांभाळल्यानंतर आध्यात्मिक शिक्षण द्यावं आणि त्या अर्थानं आध्यात्मिक शिक्षण प्राप्त करून घेऊन त्या भूमिकेवर, त्या विचाराच्या अधिष्ठानावर आत्मबलानं विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत जावं याचा रस्ता सुद्धा मामांनी आपल्याला आखून दिलेला आहे. तिथपर्यंत जा, कुठपर्यंत जा, जीवनमुक्त होऊ नका, ते अंतिम गंतव्य नाही. आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत आचार्यांची, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, चोखोबरायांचं. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून जीवनमुक्त आणि संत यांच्यातला फरक करताना तुकोबरायांच्या शब्दाच्या आधारानं थोडा एक फरक करतो आणि हा विषय संपवून पुढे जातो. जीवनमुक्त कोण आहे आणि संत कोण आहे? एक सामान्य वाक्य सांगतो, जागेवर बसून ज्ञान झालं की तो मुक्त झाला, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही तो संत झाला. एवढाच विस्तार बस आहे. जागेवर बसला, ध्यान केलं, काय साधना करायची ती केली, जीवनमुक्त झाला, जगाशी माझा संबंध नाही, सगळं संपलं. आमचे गुरुजी एक कथा सांगत असत भागवतामध्ये. एका विद्यार्थ्याला आपल्या गुरुजींनी जीवनमुक्तीचं ज्ञान दिलं, जीवनमुक्त झाला. तत्वमस्यादी महावाक्याचं चिंतन करून करून तत्वमसीचा अनुभव आला, अपरोक्षाने साक्षात अपरोक्षानुभूती झाली. एवढं सगळं झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, झालं, जीवनाचं कल्याण झालं, सोहम पदावर आरूढ आहेस, हरकत नाही, बघ आता. गुरुजींना नमस्कार करून विद्यार्थी बाहेर पडला, कुठेतरी एखादा डोंगर गाठला, गुहेमध्ये बसून सोहम साधना निवांत, सहा अहम सहा अहम, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ झाला. 8 दिवसानंतर व्युत्थान दशेवर आला, गुरुजींचं स्मरण झालं, भेटीची तीव्र तळमळ वाटली, तिथून निघाला, गुरुजींच्या भेटीला आला. 8 दिवसानंतर गुरुजींनी विचारलं, काय प्रगती? त्यांनी सांगितलं, सोहम बोधावर आरूढ आहे तुमच्या कृपेनं, आत्मकल्याण प्राप्त झालंय. काय अनुभव? सोहम अनुभव आहे. गुरुजींनी त्याला सांगितलं, असा अनुभव असला तरी आणखीन एक उपाय कर. काय कर? तो जो सोहमवर तू आरूढ झालायस ना, त्याच्या आधी दा लावत जा आणि दासोहम म्हणायला शिक. दासोहम म्हणायला शिक. एकदा दासोहम म्हणायला लागलास की सोहम असतच, पण दासोहमचा आनंद आणखीन वेगळा असतो. दासोहम इति या बुद्धी पूर्वमासी जनार्दने दाकारो अपहृतस्तेन गोपी वस्त्रापहारिणा. दासोहम अशी बुद्धी माणसाला झाली की गोपिकांची वस्त्र चोरायची सवय असणारा परमात्मा दासोहम असं म्हणणाऱ्या भाविकाच्या जवळ येतो आणि काहीतरी चोरायचं म्हणून दासोहम मधला दा चोरून घेऊन जातो आणि आपल्याकरता सोहम ठेवत असतो. विद्यार्थ्याला ऐकलं तर म्हणलं, ठीक आहे, दासोहम म्हणत जाईल, म्हणून गेला. परत साधना सुरू झाली, दासोहम दासोहम. मग लक्षात आलं, काय गुरुजींनी आपल्याला सांगितलं विनाकारण. सोहम बोधावर होतो, एकरूपता होती जीवनामध्ये, ते काढून गुरुजींनी आम्हाला द्वैतात आणलं कशाला? दासोहम म्हणायला कशाला लावलं? हे काही गुरुजींचं काहीतरी हे झालं असेल म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, स्वतःच्याच बुद्धीने दासोहमच्या आधी एक स लावला आणि सदासोहम म्हणायला लागला. परत आल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, नाही, सच्या आधी माझा दा ठेवायचाच आहे. आता दासोहम होतास ना, आता दास दासोहम म्हणायला शिक. तू जेवढा सदा 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 लावशील तेवढं मी तुला दास 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 बनवीन. त्यामुळे सदा सोहम आरूढ होण्यापेक्षा दासोहम म्हणणं, याच्यामध्ये सोहमचा भाव तर आहेच आहे, पण त्याच्यानंतरही ज्ञानोबराय म्हणतात त्या पद्धतीनं, एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची, या पद्धतीनं मी झाली या संभवे भक्ती माझी या नियमाप्रमाणे मी होऊन भक्ती संभवते. मग ती भक्ती कुणाची असू शकते? आपल्या संतांनी जी भक्ती केली ती परमात्म्याची केली, याबद्दल वादच नाही. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, आपण ज्ञान काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये दोन्ही शब्द आले. ज्ञानोत्तर ही भूमिका ज्ञानोबारांनी मांडली आणि त्याचं उत्तरत्व काढून देऊन त्यांचं ऐक्य ज्ञानोबारांनी मांडलं. मी झालिया संभवे, झाल्यानंतर संभवे, हे उत्तरत्व आहे त्याचं. परंतु काही ठिकाणी ज्ञानोबारांनी उत्तरत्व काढून टाकून त्याची एकरूपता सांगितली. इया ज्ञान भक्ती सहज,
भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे उभवनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी हे ज्ञानोबरायांनी त्या सर्वांमधला भक्त ज्ञानी भक्त कसा आहे याचं चिंतन केलंय. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते. आणि म्हणून मामांनी जेव्हा या आपल्या संस्थेची धुरा हातात घेतली त्यावेळेला तत्वज्ञानाची ध्येय मामांनी निश्चित करून टाकली की तत्वज्ञान हे जीवनमुक्ती करता न वापरता समाजामध्ये अज्ञानानं निर्माण झालेल्या बंधमुक्ती करता वापरायचंय. आणि म्हणून मामांनी वारकरी शिक्षण संस्थेची एक आचार संहिता जोग महाराजांनी जी ठरवली होती त्याला अधिक व्यापक बनवलं, त्याला ठाकून ठोकून अजून व्यवस्थित बनवलं. जोग महाराजांनी जर हा मार्ग घालून दिलेला असेल तर मामांनी तो मार्ग उजळून टाकला. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा ही वाट उजळून टाकण्याकरता मामांचा अवतार झाला. आधी जोग महाराजांनी मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केलंच होतं, पण सूक्ष्म दुस्तर असणारी वाट मोडून जरी राज्यभार चालेल अशी वाट जोग महाराजांनी करून दिलेली असली तरी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना राजमार्गाने जाण्यापेक्षा आडवाटेनं जाणंच बरं वाटत राहतं. कारण माणूस हा नेहमी, हा शब्द मला वापरायचा नाही पण तो शब्द वापरल्याशिवाय कळणार नाही म्हणून बोलतो, कारण बऱ्याच लोकांना अध्यात्म मार्गातही शॉर्टकट्स बरे वाटतात. शक्यतो मधल्या मार्गाने जावं आणि लवकरात लवकर पोचावं. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे असेच बहुतेकांची अपेक्षा असते. त्यामुळे राजमार्ग घालून दिलेला असतो, सर्वांना जाणं सोपं व्हावं म्हणून थोडा कदाचित लांबवरूनही तो मार्ग गेलेला असतो. पण माणसाला लगेच मधल्या मार्गाची अपेक्षा असल्यामुळे, लगेच साध्यप्राप्तीची अपेक्षा असल्यामुळे तो राजमार्ग सुद्धा बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहतो आणि पुन्हा तो राजमार्ग उजळून टाकण्याकरता पुन्हा मामांना यावं लागलं. उजळावया आलो वाटा. आणि म्हणून मामांच्या अध्यात्माला ज्या किंवा मामांनी केलेल्या सर्व साधनेला ज्या पद्धतीनं एक आध्यात्मिक मूल्य आपल्याला दिसतं, तसंच मामांनी ती साधना करून सिद्ध दशेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला काही सामाजिक मूल्य सुद्धा लागलेली आपल्याला दिसून येतात. आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहीत नाही, पण मामा जेव्हा पुण्यात होते, पुण्यात राहिले, त्यावेळेला मामाने इथं येरवडा नावाचं जे जेल आहे त्या जेलमध्ये रोज मामा जात असत. रोज, काही काळ रोज जात असत. काही काळानंतर मामांनी एक दिवस ठरवून ठेवला होता, त्या दिवशी मामा जात असत. येरवडा जेलमध्ये जायचं काय कारण आहे? काय कारण? कारण काहीच नाही. तिथल्या कैद्यांना नीतिमत्तेची शिकवण द्यावी एवढाच भाव होता. आज बऱ्याच तुरुंग अधिकाऱ्यांना वाटतंय हे की आपल्याकडे कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, या कैद्यांना काहीतरी आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या मनोवृत्तीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. पण याचा श्री गणेशा मामांनी स्वतःच्या इच्छेने केलेला आहे. त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये येरवडा जेलचे मेजर डॉईल म्हणून तुरुंग अधिकारी होते. त्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून मामा तिथे गेले. वास्तविक एका इंग्रज तुरुंग अधिकाऱ्याला मामांना तिथं बोलवावं आणि भारतीय तत्वज्ञानाचं शिक्षण द्यावं असं वाटावं हेच मुळात त्या काळामध्ये कठीण होतं. पण तरी त्यांनी मामांना विनंती केली, कारण बहुतेक तिथे जे तुरुंगामध्ये ठेवलेले कैदी होते त्याच्यातला इंग्रज कैदी एकही नव्हता, सगळे भारतीय कैदी होते. काही कदाचित योग्य आरोपाखाली गेले असतील किंवा कदाचित काही अयोग्य आरोपाखाली देशप्रेमामुळे तिथे गेले असतील. मामांनी ठरवलं की या कैद्यांना नुसतं मुक्त करून उपयोग नाही, त्यांना जीवनमुक्त केलं पाहिजे. नुसतं जीवनमुक्त करून चालणार नाही, त्यांना अशा सन्मार्गाला लावलं पाहिजे की त्यांचं जीवनचरित हे सुद्धा समाजासमोर आदर्श रूपानं उभं राहून समाजाने सुद्धा त्याच्यातून काही बोध घेतला पाहिजे. मामा तिथं जाऊन अतिशय सुंदर निरूपण करत असत. कारण कोणीही असेल तो त्या तुरुंगातला कैदी आहे. मामाने तिथं प्रारंभच फार छान केला होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये
साधारण मी 10वीत वगैरे असेल त्या काळामध्ये कुरुडवाडीच्या जेलमध्ये तिथे एक क्षीरसागर म्हणून तुरुंगाधिकारी होते कुरुडवाडीला. त्यांच्या विनंतीवरून महाराजांना तिथे एक प्रवचन करायला लावलं होतं त्यांनी, क्षीरसागराने. आणि त्या प्रवचनाला मी जेलमध्ये मी तेवढा एकदाच जेलमध्ये गेलो आणि तेही आजोबांबरोबर गेलो, त्याच्यामुळे मला ते जाण्याचा अभिमान आहे. तिथे आम्ही गेलो आणि तिथे त्या कैद्यांच्या समोर बोलताना महाराजांनी मामांचीच आठवण सांगितली आणि मामा तुरुंगामध्ये काय बोलत होते तेच मी तुम्हाला सांगतो असं म्हणून महाराजांनी तिथं प्रवचन केलं होतं. ते प्रवचन मला आठवतं. मामांनी त्यावेळेला त्या तुरुंगातल्या लोकांना, कैद्यांना असं सांगितलं की अरे तुम्ही तुरुंगात आहात, बद्ध आहात म्हणून वाईट कसलं वाढून घेता? तुम्हाला काय वाटतं आम्ही बाहेर फिरतो म्हणून मुक्त आहेत? अरे तुम्ही इथे बद्ध आहात, आम्ही बाहेर बद्ध आहोत, एवढंच आहे. बद्धता तर तुमची आणि आमची दोघांची सारखीच आहे. तुम्ही आरोपाने बद्ध आहात या जन्मातल्या, आम्ही पूर्व जन्माच्या कर्माने बद्ध आहोत, एवढंच आहे. त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा आमची बद्धता जास्त तीव्र आहे. तुमची आत्ताच्या कर्माची आत्ताच बद्धता भोगून मोकळे होणार आहात, आम्ही जन्मजन्मांतराच्या कर्माची बद्धता भोगतो. कर्मे कर्मबद्धता, आम्ही कर्मानं बद्ध झालो. हा लोक कर्मे बांधला. ज्ञानोबाराय बोलतात हा सगळा मृत्यूलोक कर्मानं बद्ध आहे. कोण बद्ध नाही इथं? आपण कालही बोलून आलो, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. मनुष्य हा कर्मानं बद्ध आहेच आहे. मग मी तुम्हाला सांगायला येतो म्हणून मी मुक्त आहे तुम्ही बद्ध आहात असं समजू नका. मी सुद्धा बद्धच आहे असं. मामा काय विनय असेल, काय नम्रता असेल. अरे कोण कैदी चोऱ्या माऱ्या करून आलेले, गुंडगिरी करून आलेले, जाळपोळ करून आलेले, एखाद्याचा खून करून आलेले, त्याचं जीवनचरित्र कुठं आणि मामांचं विशुद्ध जीवनचरित्र कुठं? पण ते विशुद्ध होतं म्हणूनच त्या विशुद्धतेत नम्रता होती. जर ते विशुद्ध नसतं, मामांनी जर म्हटलं असतं काय रे तुम्ही वाईट वागलात, असं वागत जाऊ नका, कशाला खून केलात तुम्ही, हे असं करण्यानेच तुम्ही नरकात पडाल, असं मामा बोलले नाहीत. म्हणून तर ते मामा होते, म्हणून तर ते संत होते. त्यांनी अशी अवहेलना केली नाही. कारण मामांचा या विषयावर पूर्ण विश्वास होता की मानवी जीवनाची कृतार्थता करण्याकरता मानवाच्या जीवनामध्ये ज्या संधी येतात त्याच्यातली प्रत्येक संधी आपल्या बालवयातच आपल्याला उपलब्ध होते असं नाही. आपल्या आयुष्याच्या कोणत्याही वळणावर ती संधी आपला दरवाजा ठोठवत असते. फक्त त्या संधीला दार उघडता आलं पाहिजे. आपल्याला ती संधी आत घेता आली पाहिजे. आत्तापर्यंतच गेलं हरकत नाही, पण परमार्थ करण्याकरता कोणतीही वेळ योग्य असते. परमार्थ कधी करावा याला उत्तर नाही. एकाने विचारलं होतं परमार्थ कधी करावा, मी त्याला सांगितलं हा प्रश्न मनात आला की सुरू करावा. दुसरं उत्तरच नाही ना. कारण परमार्थ कधी करावा हा प्रश्न ज्या अर्थी मनात येतो त्या अर्थी परमार्थाची आता त्या जीवनाला आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय हा प्रश्न मनात येत नाही. ती भूमी त्या विषयाकरता आता तयार होते आहे, पक्व होते आहे, सुपीक होते आहे. मामांचा याच्यावर विश्वास होता. कारण आपल्याकडे आपल्या तत्वज्ञानाच्या मीमांसेमध्ये, भक्तिशास्त्राच्या मीमांसेमध्ये प्राण जाताना मुलाला नारायण म्हणून मारलेली हाक जर त्याला ब्रह्मरूप बनवते, अजून तर तुम्ही कैदी आहात, पुष्कळ जीवन आहे, हरकत नाही. अंतःकरणामध्ये आशेचे किरण निर्माण करणं आहे, त्या परिस्थितीमध्ये त्याची अवहेलना करून उरलेल्या जीवनाबद्दलही औदासीन्य निर्माण करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये केलेल्या कार्याचा विसर पाडून प्रत्येक दिवस नित्य नवा दिस जागृतीचा असं म्हणून त्याच्याकडे बघायला लावणं ही मामांची कार्यशैली होती. मामांनी त्यांना सांगितलं मी तुम्हाला इथं काही नीतीचे धडे द्यायला येतो, याचा अर्थ तुम्ही मला गुरु मानलं पाहिजे असं नाही. मी सांगतो त्या मार्गावरून तुम्ही चालावं हा माझा आग्रह असला तरी हा मार्ग माझा नाही. हा मार्ग ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सगळ्यांकरता घालून दिलेला आहे. मी त्या मार्गावरून काही पावलं चाललो म्हणून मला त्या मार्गाचं सौंदर्य कळालं, ते तुमच्या समोर ठेवणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मामाने तिथे एक दृष्टांत सांगितला होता, तुम्ही जरी बद्ध असलात तरी मी तुम्हाला मुक्त करण्याकरता आलेलो नाही. असं समजू नका
की माझ्या बोलण्याने तुम्ही लगेच नैतिक व्हाल आणि नैतिक झाल्याबरोबर हे तुरुंगाचे अधिकारी तुम्हाला बंधमुक्त करतील आणि उजळ मात्याने तुम्ही समाजामध्ये वावरू शकाल, असं होणार नाही. मग काय करायचंय? मामाने त्यांना दिलेली जी शिकवण होती, ती शिकवण 2 अंगाने मला महत्वाची वाटत आलेली आहे. मी ती दोन्ही अंग आपल्या समोर मांडतो. मामाने तिथं बोलताना असं दाखवून दिलं या येस या या. मामाने त्यांना बोलताना असं दाखवून दिलं त्या कैद्यांना की मी तुमच्याकडे आलो, मी फार मोठा तत्वचिंतक आहे म्हणून आलो नाही. माझ्या बोलण्याने तुमच्या जीवनामध्ये क्षणार्धात परिवर्तन होईल आणि ज्या गुन्ह्याखाली आपण इथे आलेले आहात तो गुन्हा लगेच निवृत्त होईल आणि आपल्याला इथून बाहेर पडायची संधी उद्या सकाळी निर्माण होईल असं समजू नका. मी पण बद्धच आहे. तुम्ही गुन्ह्याने बद्ध झालात, मी जीवदशेने बद्ध झालो. कारण जीवदशेची बद्धता, अरे स्वातंत्र्याच्या ज्या कल्पना आम्ही स्वातंत्र्योत्तर कालामध्ये स्वीकारल्या आणि स्वातंत्र्य देणाऱ्या महात्म्यांना, स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या त्या धुरीणांना ज्या अर्थानं स्वातंत्र्य मांडायचं होतं त्या अर्थानं स्वातंत्र्याची ती संकल्पना आपण स्वीकारली का, हा सुद्धा आत्ता चिंतनाचा विषय होऊ शकतो. लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं असंतोष पसरवला आणि ज्या पद्धतीनं त्यांना स्वातंत्र्याची अपेक्षा होती, सुभाषचंद्र बोसांना ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याची अपेक्षा होती, सरदार वल्लभभाई पटेलांना ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मांडायचं होतं, त्या संकल्पना आज आम्ही त्याच अर्थाने स्वीकारलेल्या आहेत काय? याचं उत्तर नाही असंच दुर्दैवानं द्यावं लागेल. आणि सध्याची परिस्थिती पाहताना स्वातंत्र्य या शब्दाचा सरळ सरळ समानार्थी शब्द स्वैराचार असा होतो आहे. आम्हाला स्वातंत्र्य हवं होतं, स्वैराचार नको होता. गीता रहस्यामध्ये टिळकांनी ज्या पद्धतीनं विवरण केलेलं आहे कर्माचं, त्या कर्माची जी बांधिलकी मांडली आहे, ते कर्माने मोक्ष मिळतो न मिळतो या वेदांताच्या संकल्पना बाजूला राहू देत, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी पिढी ज्या पद्धतीनं कर्मप्रवृत्त व्हायला पाहिजे होती त्याची अपेक्षा मनामध्ये ठेवून टिळकांनी ज्या गीतेवर भाष्य लिहिलं तो विषय वेगळा असेल. परंतु ती स्वातंत्र्याची संकल्पना काय होती? आज आम्ही स्वैराचार म्हणतो. स्वातंत्र्य म्हणजे काय? आम्हाला वाटेल ते बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. भारत तेरे तुकडे होंगे म्हटलं तरी आम्हाला म्हणू दिलं पाहिजे. या देशामध्ये म्हणू दिलं पाहिजे का? आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मनुष्य स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारत असला तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा त्याला कोणताही तशा अर्थाने अधिकार राहत नाही. अधिकार तशा अर्थाने राहत नाही. कोण स्वतंत्र झाला? अरे जो स्वतंत्र झाला त्यांनी स्वातंत्र्याच्या परिकल्पना मांडाव्यात. जो बद्धच आहे त्यांनी स्वातंत्र्य काय सांगावं? मामांनी त्यांना दृष्टांत दिला त्या कैद्यांना. तुम्ही असं समजू नका की आम्ही कोणीतरी बाहेरून आलो म्हणून मोठे आहोत आणि स्वतंत्र आहोत. आम्ही सुद्धा बद्धच आहोत. आम्ही जीवदशेत बद्धच झालेलो आहोत. आणि त्याच कारागृहातल्या त्या कैद्यांसमोर दृष्टांत देताना मामांनी हा दृष्टांत दिलाय. कारागारे शरीराख्ये दृढं बध्वा प्रवेशितः भ्रांत्यादि कारणं मत्वा बंदिनं स्वं न मन्यते. मामांनी दृष्टांत दिला. काय असतं? कैद्या त्या तुरुंगातल्या कैद्यांनाच सांगतात मामा. काय असतं म्हणे की तुरुंगामध्ये 2 पद्धतीचे कैदी असतात. त्यांना सांगतात हे की ज्यांना कधीही कैदेचा संबंध आला नाही, ज्यांनी कधीही कोणताही आरोप कधी सिद्ध करू दिला नाही किंवा त्यांच्याकडून घडला नाही, त्यांच्याकडून कोणतं पापाचरण घडलं नाही, ते सांगतात कैद्यांना कैदी 2 प्रकारचे असतात. एक कैदी असतो मोठा गुन्हा करतो आणि मोठी शिक्षा भोगण्याकरता तुरुंगात येतो. जन्मठेपेची शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली, 50 वर्षाची शिक्षा, 40 वर्षाची शिक्षा, 70 वर्षाची शिक्षा झाली, आजन्म तुरुंगामध्ये राहावं लागलं, असे मोठे कैदी असतात. आणि काही कैदी असतात ते छोटे कैदी असतात. छोटे म्हणजे
छोटा गुन्हा केले, उगी प्रवचनाला आलेल्या लोकांच्या चपला घेणे वगैरे, हे छोटे छोटे गुन्हे करणारे जे लोक असतात की नाही, तेही तिथे असतात, त्यांनाही तिथे ठेवलं जातं. बरं, ती संख्या खूप असल्यामुळे त्या तुरुंग अधिकाऱ्याला सगळ्याच कैद्यांवर समानतेनं लक्ष ठेवता येत नाही. मग तो तुरुंग अधिकारी काय करतो, ज्यांना मोठी शिक्षा झाली त्यांना असं सांगतो की हे जे छोटे कैदी आहेत ना, हे नीट काम करतात का नाही तुम्ही बघा, मी जरा काम करून येतो माझं, मी येईपर्यंत या छोट्या कैद्यांवर लक्ष ठेवा. मग हे मोठे जे कैदी असतात, म्हणजे ज्यांना शिक्षा झालेली असते पण लोकसभेपर्यंत पोहोचलेले नसतात, असे जे मोठे मोठे कैदी असतात की नाही, ते काय करतात, ते छोट्या कैद्यांसमोर येतात आणि त्यांचं काम दगड फोडणं वगैरे चालू असेल तर त्यांच्या समोर उभा राहून कमरेवर हात ठेवून त्यांना सांगतात, ए नीट काम कर, कैदी आहेस तू, आणि तू कोण आहेस? हाही कैदीच आहे, हा मोठा कैदी आहे, पण छोट्या कैद्यावर लक्ष ठेवायला जसं सांगितलं जातं तुरुंगाधिकाऱ्याला, तसं या अधिकाऱ्यांनी, मेजर डॉयलनी माझ्यासारख्या मोठ्या कैद्याला सांगितलं, या छोट्या कैद्यांना येऊन काहीतरी सांगा. काय नम्रता असेल, मामा काय मोठे कैदी आहेत काय, त्यांना काही मोठी शिक्षा झाली काय? पण ते म्हणतात मी जीवदशेत बद्ध आहे, तुम्ही लौकिक अशा काहीतरी एका आरोपाखाली बद्ध आहात. माझा आरोप, माझ्यावर झालेला आरोप अलौकिक आहे, कारण जीवदशा हा आरोपच आहे. जीव कधीही जीवदशेने बद्ध होत नाही, कारण तो स्वतः स्वरूपानं ब्रह्मरूपच आहे, पण त्याच्यावर जीवदशेचा आरोपच केला जातो की नाही, हा आरोपच आहे. भ्रांत्यादि कारणम मत्वा बंदिनम स्वम न मन्यते, भ्रांतीमुळे जीव स्वतःला बंदी मानत नाही, हा दोष आहे. मामांनी त्यांना दुसरा विचार सांगितला जो त्याही पेक्षा जास्त महत्वाचा होता. फार गमती आहेत त्या येरवड्या जेलमधल्या मामांचं ते जीवनचरित्र, ते फार विलक्षण आहे. मामांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे, माझं बोलणं ऐकल्यानंतर उद्या तुम्हाला हे मेजर इथून सोडून देतील असं नाही, आणि तुम्ही तशी अपेक्षाही करू नका. का? कारण आपल्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असेल, भले तुमच्यावरचा आरोप चुकीचा असेल, तुम्ही असं म्हणाल की आम्ही गुन्हा केला नाही पण आम्हाला चुकीनं इथं टाकलंय, कदाचित चुकीनं टाकलं असेल, पण ज्या अर्थी तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो आहे आणि तुम्ही गुन्हा केलेलं तुम्हाला ज्ञात नाही, त्या अर्थी हा गुन्हा गतजन्मीचा असला पाहिजे, मान्य आहे. पण काही का असे ना, आपलं कर्म आपल्याला फल देतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी, हा कर्म विपाकाचा नियम आहे. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखैर्न लिप्पेरन नल रामयुधे, हे आहेच आहेत, नियम दिलेलेच आहेत. अवश्यमेव भोक्तव्यम, भोगावं तर लागणारच आहे, कारण कृतप्रणाश वेदांत बोलत नाही, अकृताभ्यागम वेदांत बोलत नाही. आत्तापर्यंत कर्म न केलेल्याला भोगावं लागलं आणि केलेलं वाया गेलं, याचं एकही उदाहरण जगताच्या पाठीवर नाही. अकृताचा अभ्यागमही कधी झाला नाही आणि कृताचा कधी प्रणाशही झाला नाही, हे दोन दोष मानलेत. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये परात्तु तच्छ्रुते हे या सूत्रावर भाष्य करताना ही सगळी संगती आपल्याला लावून दिलेली. आचार्यांचं तिथलं चिंतन, आता आपल्याला जायचं नाही तिकडे, पण मामांनी त्यांना सांगितलं आपलं कर्म आपल्याला भोगावं लागणारच आहे, केले कर्म झाले, त्याची भोगा आले उपजले, अरे असं होणारच आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. उद्या तुम्ही सकाळी मुक्त होणार नाही माझं आजचं प्रवचन झाल्यामुळे, मग करायचं काय? मामांनी त्यांना सांगितलं, तुम्ही जरी मुक्त होणार नसाल तरी माझं प्रवचन वाया गेलं असं समजू नका. मी तुम्हाला इतकंच सांगायला इथे आलोय की जो काही काळ तुम्हाला इथं राहावा लागणार आहे, अपरिहार्यतेने इथं तुम्हाला राहावं लागणार आहे, या काळामध्ये निदान आपल्या गतजन्माच्या कृतींबद्दलचा पश्चाताप आणि भावी जीवनाचं स्वप्न रंगवणं हे तरी तुमच्या हातात आहे का नाही? आत्ता वेळ मिळाला ना, मग इथून सुटल्यावर आपण कसं जगायचं याची विचारानं आखणी करायला देवानी आपल्याला हा वेळ दिलाय असं समजा, नाहीतर इतका एकांत बाहेर पडल्यावर तुम्हाला मिळायचा नाही. किती जागरण आहे. आज आपण ज्याला काय सकारात्मक भूमिका म्हणतो, काय त्याला काय पॉझिटिव्ह अप्रोच म्हणून जगतामध्ये आज जो गवगवा केला जातो, मामाने किती सहज पद्धतीनं हे सांगून टाकलंय. अरे इतका एकांत बाहेर गेल्याशिवाय तुम्हाला, कारण हाच विचार मामांनी महाराजांना बोलून दाखवला होता. महाराजांच्या पायाला जखम झाली होती,
नखुरडं झालं होतं. आणि ते नखुरडं झालं, ते वाढलं, फिरावं लागलं, कीर्तनं बंद झाली नाहीत. ते वाढलं म्हणजे लोक गेले की पायावर पाणी टाकायचे, त्याच्यात पुन्हा पाणी मुरायचं, पुन्हा ते फुगायचं, चालणं अवघड व्हायचं. खूप त्रास झाला, खूप त्रास झाला महाराजांना त्याचा. एके ठिकाणी एका सप्ताहामध्ये मामांची महाराजांची भेट झाल्यावर मामांनी विचारलं, काय म्हणतो पाय? महाराजांनी सांगितलं, बरा आहे पण अजून पूर्ण दुरुस्त झाला नाही, फार त्रास होतो. लोक त्याच्यावर पाणी टाकतात, हळद कुंकू, काय लोकांच्या भावनेला आपल्याला हात घालता येत नाही आणि लोकांना यांना काय त्रास होतो हे कळत नाही. सहन करणं आपल्या हातात आहे, प्रारब्ध समजून गप्प राहतो, असं महाराजांनी मामांना सांगितलं. मामा म्हणाले, धुंडा महाराज, अहो लोकांचं काय जात आहे, काय जातं लोकांचं? महाराज म्हणाले, अहो मी किती जरी आजारी असलो, पाय मला बसणं होत नाही, चालणं होत नाही, कीर्तनाला उभा राहणं होत नाही, पण लोकांचा आग्रहही मोडवत नाही. लोक प्रेम करतात, प्रेमानं बोलवतात, त्यांच्या प्रेमालाही आपल्याला मोडता घालता येत नाही. काही जणांचा आग्रह असतो यावं म्हणून. महाराज म्हणाले, अहो लोकांचं काय जातं? तुम्ही आजारी पडलात तर लोक येणार आहेत काय तुम्हाला सेवा करायला म्हणून? कशासाठी इतका त्रास करून घेता? पण हेच मामांना कुणी सांगावं हा फार मोठा प्रश्न होता. हे मामांना दुसऱ्यांना सांगता आलं, पण आजारी पडल्यानंतर मामांचे कार्यक्रम तरी कुठे कमी झाले, पण त्यांना बोलण्याची प्राज्ञा नव्हती, कोणाची प्राज्ञा नव्हती. लोकांचं काय जातं? लोक आग्रह करतातच. आपल्याला जर चांगलं कार्य करायचं असेल तर आपल्या प्रकृतीची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सांगितलं, तुम्हाला जर नाही म्हणता येत नसेल तर त्या लोकांना माझ्याकडे पाठवा. त्यांना नाही कसं म्हणायचं मी सांगतो. धुंडा महाराज येणार नाहीत हे मी सांगतो, माझ्याकडे पाठवा. किती सहजतेनं एखाद्याला नैराश्यातून बाहेर काढणं मामांनी केलेलं काम आहे. आज आपण त्याला म्हणतो काही सकारात्मक भूमिका वापरली पाहिजे, घडली